नमस्कार मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या या एमपीएससी चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे स्टडी कूल एमपीएससी. चला तर आज आपण बघणार आहोत पोलीस भरतीची 2023 ची क्वेश्चन पेपर. या क्वेश्चन पेपर मध्ये प्रश्न कसे आले असतील, काय आले होते, या गोष्टीवर खूप महत्वाचं आहे. जसं की आपण एखाद्या लोकेशनला जायचं असतं तर सध्या आपण खिशात मोबाईल असतो. जसं मोबाईलमध्ये आपण गुगल मॅपच्या सहाय्याने आपण एखाद्या विशिष्ट लोकेशनवरती जातो. तसंच आपल्याला जे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर असतील हे तेवढेच महत्वाचे आहेत. तसंच मग आता आपण पहिले प्रश्नपत्र घेतले नाशिक ग्रामीणचे, जे 2023 मध्ये म्हणजे 2 एप्रिल 2023 मध्ये एक्झाम झाली होती. 2 एप्रिल 2023 त्यावेळेचे जे क्वेश्चन पेपर होते त्या क्वेश्चन पेपर आपण बघणार आहोत. त्याआधी बघायच्या अगोदर आपण आपल्याला माहिती आहे की 100 प्रश्न असतात, 100 मार्क्स असतात आणि 100 मार्क्सचं डिव्हिजन 4 ग्रुपमध्ये असतं. किती? 4 ग्रुप्समध्ये. 25 मार्क्सला मराठी असतं, 25 मार्क्सला गणित असतं, 25 मार्क्सला बुद्धिमत्ता असतं आणि 25 मार्क्सला सामान्य ज्ञान. महासामान्य ज्ञान याच्यामध्ये आपलं सर्व हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिक्स, करंट अफेअर वगैरे समजलं. तर आपण जेवढे पण आज अनालिसिस बघणार आहे म्हणजे विश्लेषण बघणार आहोत, हे विश्लेषण हे 25 मार्क्स बघणार आहोत. जे पण आता मागच्या वर्षी जे पोलीस भरतीला प्रश्न आले होते त्यांचे विश्लेषण आपण आज बघणार आहोत. माझ्याकडे हे पुस्तक आहे, याच्यात 280 मेगा पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच. यात नाशिक ग्रामीण मध्ये पहिला प्रश्न होता की प्रश्न क्रमांक 26 म्हणजे 1 पासून तर 25 पर्यंत हे गणिताचे प्रश्न होते. त्यानंतर 26वा प्रश्न होता की गोबर गॅसमध्ये मुख्यत्वे कोणता वायू असतो. ऑप्शन होते मिथेन प्लस CO2, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. 2 नंबरला होतं ब्युटेन प्लस CO2, 3 नंबरला होतं मिथेन प्लस ब्युटेन आणि 4 नंबरला ऑप्शन होतं ब्युटेन प्लस आयसो ब्युटेन. ओके, एकूण 4 ऑप्शन. आपलं योग्य उत्तर होतं मिथेन प्लस CO2, मिथेन प्लस CO2 बरोबर. त्यानंतर 27वा प्रश्न होता खालीलपैकी कोणता कोशाचा प्रकार आहे. खालीलपैकी कोणता कोशाचा प्रकार आहे. ऑप्शन 1 ला होतं लिग्नाइट, ऑप्शन 2 ला होतं बिटुमिनस, ऑप्शन 3 ला होतं पीठ आणि ऑप्शन 4 होतं वरीलपैकी सर्व बरोबर. तुम्हाला माहिती असेल की कोशाचे एकूण 4 महत्वाचे 4 प्रकार आहेत. किती? 4. आपण तसे 5 बघणार आहोत. किती? कोशाचे प्रकार एकूण किती? 5 प्रकारचे. एक आहे अँथ्रासाइड, 2 आहे बिटुमिनस, 3 आहे लिग्नाइट, 4 ला आहे पीठ आणि 5 ला आहे कॅनल. एकूण कोशाचे प्रकार किती? ऑप्शनला कोणते दिले तुम्हाला? एक दिला बिटुमिनस, लिग्नाइट, पीठ. म्हणजे प्रकार कसले? कोशाचे आहेत. एकूण 5 प्रकार. 5 प्रकारांमध्ये सर्वोच्च म्हणजे सर्वात चांगला कोळसा कोणता? अँथ्रासाइड. अँथ्रासाइड पासून जवळपास आपल्याला 95% यांच्यात कसलं प्रमाण असतं? कार्बनचं. किती टक्के? 95. त्याच्या खालच्या दर्जाचा 2 नंबरचा सिक्वेन्स वाईज बघितला तर बिटुमिनस, याच्यात जवळपास 70 ते 80% कार्बनचं प्रमाण असतं. किती? 70 ते 80%. लिग्नाइट 40 ते 70. किती? 40 ते 70%. पीठ 40% आणि 40 पेक्षा कमी एकदम निकृष्ट दर्जाचा कोळसा म्हणजे कॅनल. ओके, समजलं. एकूण 4 प्रकार महत्वाचे आणि शेवटचा 5वा कॅनल. पुढचा प्रश्न होता प्रश्न क्रमांक 28वा. ओपेक ही संस्था कशा संदर्भात काम करते. ओपेक ही संस्था कशा संदर्भात काम करते. ओपेक शरद आधी ऑप्शन मध्ये 1 होतं खनिज तेल, ऑप्शन 2 गुन्हेगारी रोखण्यासाठी, ऑप्शन 3 लहान मुलांचे आरोग्य आणि ऑप्शन 4 आंतरराष्ट्रीय व्यापार. तर आपल्याला माहिती असेल, नसेल माहिती तर मेन्शन करून घ्या. ओपेक ही खनिज तेल संबंधी आहे. संबंधी. ओके, खनिज तेल म्हणजे आपलं ऑप्शन काय? 1 बरोबर होतं. उत्तर क्रमांक 1. तर ओपेकची स्थापना झाली होती 1960 मध्ये. 1960 आणि ओपेकचं हेडक्वार्टर, ओपेकची स्थापना 1960 मध्ये आणि कोणत्या ठिकाणी झाली होती? बगदाद. ओके, बगदाद हे इराक मध्ये एक ठिकाण आहे आणि ओपेकचं हेडक्वार्टर आहे
हेडक्वार्टर जिनिव्हा, सॉरी व्हिएन्ना. व्हिएन्ना. व्हिएन्ना कसली राजधानी आहे? ऑस्ट्रियाची. ऑस्ट्रिया. ऑप्शन क्रमांक 4 होतं आंतरराष्ट्रीय व्यापार. आंतरराष्ट्रीय व्यापार संबंधी एक संस्था आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. याची स्थापना झाली होती 1995 मध्ये. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण? 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण? तर ऑप्शन होतं डॉक्टर सी रंगाराजन, 2 नंबरला अरविंद पनगडिया, 3 नंबरला विजय केळकर, 4 नंबरला वाय व्ही रेड्डी. ओके, काय विचारले? वित्त आयोग, वित्त आयोगाचे अध्यक्ष. तर त्याचं उत्तर होतं अरविंद पनागडिया. ओके, अरविंद पनागडिया. अध्यक्ष कोण होते? अरविंद पनागडिया. ओके, वित्त आयोग कितवा? 16वा. बरोबर. याचबरोबर आपल्या राज्यघटनेत वित्त आयोगासंबंधी कलम कोणतं आहे? कलम म्हणजे अनुच्छेद 280. 280 या कलमात कसली तरतूद आहे? वित्त आयोगाची. ओके, मग आपण आता 16वा वित्त आयोग, त्याचे अध्यक्ष कोण होते? अरविंद पनागडिया. ओके, तसंच मग पहिला पण जर आपल्याला 16वा विचारला तर आता पुढे भविष्यात पहिला पण विचारतील. पहिला कधी? 1951 मध्ये. 1951 मध्ये. तर त्यावेळेचे होते निगोई, के सी नियोगी. हे आपले काय होते? पहिले वित्त आयोगाचे अध्यक्ष. बरोबर, फर्स्ट. आणि हे अरविंद पनागडिया 16वे. पुढचा प्रश्न, भाबर तराई हा भूप्रदेश कशाच्या कार्यामुळे तयार होतो? भाबर तराई हा प्रदेश कशाच्या कार्यामुळे तयार होतो? त्याच्या ऑप्शन मध्ये होतं 1 नदी, 2 वारा, 3 भूकंप, 4 ज्वालामुखी. तर याचं उत्तर आहे नदी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही नाशिक जिल्ह्याच्या सीमेला लागून नाही? ऑप्शन मध्ये आहे पालघर, 2 नंदुरबार, 3 ठाणे, 4 जळगाव. तर उत्तर आहे नंदुरबार. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात पूर्वेकडील राज्य कोणते? भारतातील सर्वात पूर्वेकडील राज्य कोणते? ऑप्शन 1 अरुणाचल प्रदेश, ऑप्शन 2 मेघालय, ऑप्शन 3 नागालँड, ऑप्शन 4 मणिपूर. तर याचं उत्तर होतं अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलेलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा कोणत्या ठिकाणी केली होती? तर याचं उत्तर आहे येवला. 1 नंबरला ऑप्शन होतो महाड, 2 नंबरला मानगाव, 3 नंबरला येवला आणि 4 नंबरला नागपूर. तर आपलं उत्तर काय आहे? येवला, म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन. 34वा प्रश्न होता, निष्काम कर्ममठ ही संस्था कोणी उभारली? निष्काम कर्ममठ ही संस्था कोणी उभारली? ऑप्शन 1 आहे कर्मवीर भाऊराव पाटील, ऑप्शन 2 आचार्य विनोबा भावे, ऑप्शन 3 महर्षी धोंडो केशव कर्वे आणि ऑप्शन 4 वी रा शिंदे, विठ्ठल रामजी शिंदे. तर याचं योग्य उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. निष्काम कर्ममठ कोणी स्थापन केले होते? महर्षी धोंडो केशव कर्वे. कधी? 1908 मध्ये, 4 नोव्हेंबर 1908 मध्ये. ओके, तसं मग महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात झालाय. ओके, पुढचा प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात जहालवादी व महालवादी अशी फूट पडली? याचं ऑप्शन होते सुरत 1907, 2 नंबरला कलकत्ता 1910, 3 नंबरला अलाहाबाद 1905 आणि 4 नंबरचं ऑप्शन होतं यापैकी नाही. आपल्याला माहिती आहे उत्तर काय आहे? सुरत 1907. मग सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? रास बिहारी बोस. प्रश्न,
उत्तर प्रदेशची राजधानी कोणती आहे? उत्तर प्रदेशची राजधानी कोणती आहे? ऑप्शन 1 अलाहाबाद, लखनौ, वाराणसी, गोरखपूर. उत्तर काय? लखनौ. पुढे, सीसे या धातूचे रासायनिक संज्ञा काय? सीसे या धातूची रासायनिक संज्ञा काय? ऑप्शन ए Pn2, ऑप्शन बी Pb, ऑप्शन 3 Pd आणि ऑप्शन 4 Ld. ओके, तर याचं उत्तर आहे Pb. शीशे याची संज्ञा काय आहे? Pb. ओके, तसंच आपण सीसे आपण जर अल्युमिनियम घेतलं, अल्युमिनियमची संज्ञा काय आहे? Al. गोल्ड घेतलं, सोने, सोन्याची संज्ञा काय आहे? Au. आपण लोखंड घेतलं, लोखंडची संज्ञा काय आहे? Fe. पुढचा प्रश्न, जैन धर्मामध्ये एकूण किती तीर्थंकर झाले? जैन धर्मामध्ये एकूण किती तीर्थंकर झाले आहेत? ऑप्शन 1 22, ऑप्शन 2 23, ऑप्शन 3 24, ऑप्शन 4 25. तर आपल्याला माहिती आहे एकूण 24. किती तीर्थंकर? 24. 24 पैकी पहिले कोण? 1 नंबरचे ऋषभ देव. 24 कोण होते? 24वे वर्धमान महावीर. वर्धमान महावीर. एकूण तीर्थंकर किती? 24. 24 पैकी पहिले कोण? ऋषभदेव. 24 कोण? वर्धमान महावीर. पुढचा प्रश्न, सोनेरी क्रांती ही खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ऑप्शन 1 सोने, ऑप्शन 2 मासे, ऑप्शन 3 फळे, ऑप्शन 4 अंडी. तर याचे उत्तर आहे फळे. पुढचा प्रश्न, फॉरवर्ड ब्लॉक ही संस्था कोणी स्थापन केली? फॉरवर्ड ब्लॉक ही संस्था कोणी स्थापन केली? तर ऑप्शन आहे 1 भगतसिंग, ऑप्शन 2 वीर सावरकर, ऑप्शन 3 सुभाषचंद्र बोस, ऑप्शन 4 लोकमान्य टिळक. तर याचे उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. फॉरवर्ड ब्लॉक ही कधी केली होती स्थापन? 1939. ओके, पुढचं एक ऑप्शन होतं अजून आपलं वीर सावरकर. वीर सावरकरांनी 2 संस्था स्थापन केल्या होत्या. एक वीर सावरकर, वीर सावरकरांनी 1900 मध्ये मित्रमेळा नावाची एक संस्था स्थापन केली होती आणि 1904 मध्ये अभिनव भारत नावाची संस्था स्थापन केली होती. अभिनव भारत म्हणजे मित्रमेळा या संस्थेचं 1904 मध्ये रूपांतर झालं होतं अभिनव भारत. ओके, पुढचा प्रश्न होता 1 GB बरोबर किती MB? 1 GB बरोबर किती MB? 1 GB बरोबर किती MB? तर 1024 MB बरोबर किती? 1 GB. आणि 1024 GB बरोबर 1 TB. पुढचा प्रश्न, राज्यघटनेचे मूलभूत संरचना सिद्धांत ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली? ऑप्शन 1 होतं मिनर्वा मिल खटला, ऑप्शन 2 केशवानंद भारती खटला, ऑप्शन 3 मेनका गांधी खटला आणि ऑप्शन 4 गोपालनाथ खटला. तर याचं उत्तर आहे केशवानंद भारती खटला. खटला 1973. कधीचा खटला? तर 1973. खटला कोणता होता? मूलभूत संरचना सिद्धांत. पुढचा प्रश्न, समान नागरी संहिता याबाबत राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदामध्ये उल्लेख केलेला आहे? समान नागरी संहिता. तर ऑप्शन 1 होतं 44, ऑप्शन 2 46, ऑप्शन 3 40 आणि ऑप्शन 45, ऑप्शन 4 45. तर याचं उत्तर होतं 44. आर्टिकल 44. आर्टिकल 40. आर्टिकल आपला 44 काय आहे? समान नागरी संहिता. कलम 40 काय आहे?
ग्रामपंचायती, कलम 45, 6 वर्षा खालील मुलांचे शिक्षण आणि संगोपन. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण संविधान मसुदा समितीचे सदस्य नव्हते? तर ऑप्शन 1 आहे A.K. नायर, ऑप्शन 2 मुन्शी, ऑप्शन 3 राजेंद्र प्रसाद आणि ऑप्शन 4 माधवराव माधवराव. तर याचं उत्तर काय आहे? राजेंद्र प्रसाद हे मसुदा समितीचे सदस्य नव्हते. तर सर्वात आधी मसुदा समिती स्थापन कधी झाली होती? 19 ऑगस्ट 1947. बरोबर. मसुदा समितीमध्ये एकूण सदस्य किती होते? 6 आणि एक अध्यक्ष, म्हणून एकूण किती लोक होते? 7 लोक. 7 मध्ये एक काय अध्यक्ष आणि अधिक 6 सदस्य. बरोबर. किती एकूण मेंबर? किती एकूण? 7 मेंबर. बरोबर. 7 मध्ये एक आपल्याला माहिती आहे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एकला आंबेडकर हे कोण होते? अध्यक्ष. त्यानंतर बाकी 6 सदस्य. एक होते अय्यर, 2 होते अयंगर, तिसरे होते मुन्शी, चौथे होते सादुल्ला. ओके. माधवराव 6वे होते कृष्णमाचारी. ओके. हे दोघं नवीन आले होते जेव्हा मित्तल होते. मित्तलने काय केलं? राजीनामा दिला. कोण? मित्तलने राजीनामा दिल्यानंतर माधवराव आले होते आणि त्यानंतर आधीचे खेतान होते सदस्य. खेतानची मृत्यू झाल्यामुळे, त्यांची जागा रिक्त झाल्यामुळे कृष्णमाचारी यांनी ते पदभार स्वीकारलं होतं. मसुदा समितीचं जवळपास 141 दिवस कामकाज चालू होतं. किती? 141 दिवस आणि जवळपास 6 महिने. हे महत्वाचे